मम्मी अहो यमराजाची धावती भेट घेऊन आलात बघा मी टेन्शनच दिलं. हो रिलॅक्स ब्रीथ करा. कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं वाटतंय ना? श्वास घेत राहा. रिलॅक्स. मम्मी साहेब तुम्ही बेशुद्ध पडल्या होत्या. तुम्हाला शॉक लागलेला. काय शॉक लागला होता? आता कसं वाटतंय तुम्हाला? ठीक आहात ना? श्वास घेत राहा. ब्रीथ. सगळं व्यवस्थित दिसतंय तुम्हाला? ते घर दिसतंय? दिसतंय. हे झाड दिसतंय. हे ह्या मॅडम दिसताय? दिसते. पण तू कोण आहे? मी यांनीच वाचवलं तुम्हाला. थँक्यू. एवढी समजून असताना तू मला वाचवला. ह्या मायाची फक्त तुलाच माया आली. लय आभार तुझं. अहो मम्मी साहेब थँक्यू काय त्यात? माणुसकीच्या नात्याने मदत केली. बाय द वे आता तुम्हाला बरं वाटतंय ना? ऐका ना यांना घरी घेऊन जा आणि डॉक्टरांना दाखवा. थँक्यू. थँक्यू. हो हो थँक्यू. नाही वेलकम. थँक्यू सो मच. मी जरा शांत शांत मम्मी शांत शांत हो. डॉक्टर जरा बाजूला मला चेक करू द्या. विजेचा धक्का लागल्यामुळे अचानक खाली पडल्या होत्या. आम्ही कसं बस शुद्धीवर आणले त्यांना. तुम्ही जरा चेक करून सांगा ना काही मेजर तर नाही ना? जरा बोट हलवा. डॉक्टरला हात दुखायला लागलाय माझा. हा ठीक आहे शांत हो. हात इंजर्ड झालाय परंतु ट्रीटमेंट घेऊन तो बरा होऊ शकतो. काही दिवस या हाताचा फार वापर करू नका. हात किती दुखायला लागलाय आणि कसं काय हाताचा वापर करणार? अहो वापर म्हणजे काही दिवस काळजी घ्या. मी काही औषध लिहून देतो ती वेळेवरती घ्या. हा चालतंय. हे मी तेच जाईल वेळच्या वेळी औषध. ए खूप लक्षात नाही तुला हे खर्च तिकडं करणं झालंय आणि तू काय औषध देणार का मला? माझं मी बघीन काय करायचं ते. ठीक आहे. आणखी एक हात असा मोकळा सोडून चालणार नाही. तो गळ्यामध्ये लटकावा लागेल. मी तुम्हाला एक बेल्ट सजेस्ट करतो. काही दिवस तुम्ही फडक्यामध्ये बांधला तरी चालेल. आणि बेल्ट आल्यानंतर ना जोपर्यंत हात बारा होत नाही तोपर्यंत बेल्ट काढायचा नाही. बेल्ट येईपर्यंत हात कपड्यामध्ये बांधा. डॉक्टर अजून काय? सध्या एवढंच. काळजी घ्या. येतो मी. चला मी येतो तुम्हाला सोडायला. वहिनी आलोच मी. अहो मम्मी हे काय होऊन बसलो. ज्या सुंदर हातांनी तुम्ही शुभ कार्याची सुरुवात करायला गेलता त्या सुंदर हातांना कुणाच तरी नजर लागली की हो. हा कोणाची नजर लागली का? कुणाची म्हणजे? आजूबाजूला मम्मींचं वाईट चितणारे काही कमी आहेत का? मम्मी साहेब आपण तोपर्यंत हे कापड बांधूया. हात द्या. ए नाही ब्रेड तू नका सांगू काय करायचं ती. तुला तर मला आनंद झाला असेल ना माझी ही अवस्था बघून आणि एका बाजूला वाईट बी वाटला असेल.
असं वाटलं असेल का झटक्यात ही वर गेली असते तर बरं झालं असतं म्हणून का नाही. मम्मी साहेब अहो काय बोलताय? असा विचार का करीन? उडत्या पाखराचे पंख मोजते मी. मला ठावय तुझी ही तडपड फडफड न समजण्याची मूर्ख नाही मी. मम्मी साहेब अहो, हा हा घेते माझी मी काळजी. तुझ्या कुबड्याची काय गरज आहे मला. ओयो ए अगं ए करे सपने थोबड काय बघत बसता. अगं, हात दुखायला माझं करा की काही तरी. आम्ही बांधतो काय करते अगं गळ्यात फक्त अडकवायचंय का बांधायचं आधी मूर्ख. मला तेजीचा जोरात झटका बसलाय पण ठीक आहे. हा. पण ही मला हाताला सूज कशी काय आली. हाव मम्मी विजेच्या झटक्याने नाही त्या एक स्नेबट मंजुमींनी काठी मारली म्हणून सुजलाय तुमचा हात. तिने मला मारलं एवढी हिंमत तिची. मग तशी हिंमतच केली आहे त्यांनी. हे बघा माझ्याकडे व्हिडिओ आहे की प्रूफ आहे माझ्याकडे. बघा बघा. ये करे सपने ती एवढी मला मारत होती आणि तुम्ही काय हाताची घडी घालून तोंडावर पटवलं होतं. कुठल्या दोघी जणी. आव मम्मी हे सगळं एवढं पटकन घडलं मी तर व्हिडिओ काढण्यातच व्यस्त होते बघा आणि बाकी तर मला काही सुचलं नाही. हा आणि तसं बी एक जोबांनी काठी मारली जरी असली तरी तुम्हाला वाचवायला म्हणून मारली ना. तसं जर त्यांनी केलं नसतं तर मग काय झालं असतं तुमचं. गेले नाही मी अजून जिवंत इथं. एक जोबाईंची कृपा. ए तिची काय कृपा पिपा काय नाही. आणि त्या कुठल्या तर पोरानं वाचवलंय मला नाही का. ती शुद्धीवर आणत होता मला. ती कोण होता त्यो. पोरगा कोण पोरगा. अगं ते होतं की मला शुद्धीवर आणणारा. वय तिकडे एक पोरगा तुमचा हात चोळत होता खरं. काय माहित बे कोण होता पण जो कोण बी होता लय भला माणूस होता बघा. त्या भल्या लेकरनच वाचवलंय मला. त्या नेबड्याला काही क्रेडिट द्यायचं नाही मला वाचवायचं काय सांगून ठेवते. तिने माझा हात असा सुजून ठेवलाय का नाही. आता बघच ह्या सुजलेल्या हाताला तिचा कसा वापर करून घेते का नाही ती. मंजू आज चक्क तू माझ्याकडे बघून हसलेस. मला थँक्यू म्हणाली. माझ्याशी हात मिळवला. तुझा स्पर्श माझ्या हाताला झाला. हाताला नाही माझ्या मनाला झाला.